ये दुनिया क्या जाने. लोक काय म्हणतात ते डोक्यातून पहिले काढून टाका. अरे लोकांचं काय घेऊन बसलात तुम्ही. मीराबाई जेव्हा भगवंतासाठी नाचत होती, लोक काय नावं ठेवत होते जाऊ द्या, स्वतःचा बाप विरोध करत होता महाराज. आणि भगवंताजवळ जाताना असेच विरोधक असतात, म्हणून विरोधाला घाबरायचं नाही. एवढा परमार्थ गेला माझ्या मीराबाईनं, विषेचा प्याला पित्या पण तो सुद्धा अमृत होतोय महाराज. ही परमार्थाची ताकद आहे. जेव्हा भगवंत कृपा करतो ना, लोकांच्या नादी लागायचं नाही. एखादी बाई जर मंदिर मध्ये असू ना, हातमा ताट आहे, गली माईन एखादी बाईनी गिराय नाही, गाव परत 2-4 150 राहते सहज. लगेच एक सांगत माय वो बिकू हाय का मंदिर मा चालली हो माय माको बिकू पण तिना तीन जड तरास मग ती गण देव करायला लाग जायला ते. ओ बापरे, तिनं देव करा मग तुला कभी का बरी काय येऊ काकू. पण लोक नको त्या गोष्टीच मग तोंड घालांचं सवयशे. आता याच मा बी एखादा जर माळा घालली नाही, वडील मग बराच माळ करी शकतो बा, पण एखादा जर तरुण भाऊनी माळा घालली नाही, चांगला मित्र ते चांगलाच राहतं, पण ज्याला किडा पाडणार राहतं त्या का रे बावड्या तू का माळा घालली नाही रे. हा वो मग तो बाजू माना सांगस का रे बावड्या ओय तुने ते अजून खाटकीन घरी उधारी राहिले रे. कितला किडा पाडाना धंदा आहे, कितला किडा पाडाना धंदा आहे त्या. म्हणून लोक काय म्हणतात परमार्थ करत असताना, लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा देवाला काय आवडतं ते करून मोकळं व्हायचंय. आता माझ्याकडे बघा ना, माझ्याचकडे बघा ना, मी कीर्तन मा नाचत राहस मी, पण मनाचं आता एक सांगतस महाराज, तुम्ही नुसतं उभा उभा नुसता असा हात द्यायला देत ना, तरी असं वाटत ना काय भारी वातावरण आहे भाऊ. ज्याले किडा पाडणार ते एक सांगत तो नाचत राहस भाऊ. जशी दृष्टी तशीच दृष्टी या, पण मी संतांच्या प्रमाणाला धरून चालतो. आमच्या संतांची शिकवण आहे, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी. किंवा काही लोक सांगतस ना पावट्या घेऊ मग असं करू, त्या विरोध करणार असले. मला पहिला प्रश्न असा विचारणा आहे, कीर्तन करत होते नामदेवराय, कीर्तन करत होते नामदेवरायाच्या कीर्तनात माझा जगाचा मालक नाचत होता, पावट्या नव्हता खेळत. नाचता नाचता देवाचा घडला पितांबर सुटला, तोपर्यंत नाचत होता, बेभान होऊन नाचत होता. मग तो तवय काय पावट्या किरांता का. हा ना उलगेल वावरी बस बदनामी करायला काय भेट नाही का, काय बी किडा पाडतास बाकी ना. नाचणं काही चुकीचं नाही आहे, आणि बाकी ना म्हणतास मग इथलं नाचो का तिथलं नाचो का. मी असं म्हणस ज्याली तो करी ज्याल उन्हाने त्यानं गुपचुप खिरावायला पाहिजे. तुमले सांगत बहिणीवन, जी बाईले पुरणनी पोई ना ती बाई आवर्जून पावणार रोकस. ताई राहायचा सकाळी 10 टाक दिसू, सकाळ 10 टाक दिवस आहे. कोणती बाई सांगा जी बाई पुरणनी पोई ती बाई बरोबर आहे ना. मग जिले येत नाही ती गुपचूप खायला पाहिजे ना. बाकी नाही 150 ना राहते नाही माय मालकांना ते आवडत नाही, तुला आवडत नाही काकू तुला रांधता येत नाही. हा आवडत नाही का सांग राही नाही. सोप्या गोष्टी. पण मी तुम्हाला सांगतोय ना, लोकांच्या नादी लागू नका. सक्सेस व्हायचं असेल भुकणाऱ्यांच्या नादी लागू नका. फॉर एक्झाम्पल, जिथं आपण चांगलं करायला जातो तिथं वाईट घडतंच. जसं की तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण सांगेल. आता या लाईट लावलेत तुम्ही दादाश्री, लाईट लावलेत कशासाठी हो, उजड करण्यासाठी. पक्क उजड करण्यासाठी ना. पण आपण जटे लाईट लावू का तटेच किडा पडतस. खरंय ना. हा तुम्ही जटे चांगलं करा जाता तटेच किडा पडतस. पण एक गोष्ट कायम ध्यानमा ठेवा, लाईट लावानंतर किडा पडतस, पण एक तरी लाईट असा काळा किडाचले बॅन बंद पडी घ्या अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती आहे या किडा कितला का गर्द्या करत नाही, या पायटे मर जातील मला सकाळी आको चालू नसे म्हणेशीन किडाच नाही बरं ध्यान देऊ नये तुमच्या लाईट जर बंद होईल ते. बरोबर आहे ना. जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना तर भैया नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका. परमार्थ करा अंतकरणापासून. हा वेडी भक्ती करायची, लोक तुम्हाला बघून हसले पाहिजे, टिंगल केली पाहिजे, एवढी वेडी भक्ती करायची. आणि जोपर्यंत तुम्ही वेडे होत नाही तोपर्यंत भगवंताच्या जवळ जात नाही. स्वतःला हुशार बनून जर परमार्थ केला तर आयुष्यभर भगवंत भेटत नाही. वेडी भक्ती करा हो, इतकी वेडी भक्ती करायची जसं की माझ्या संतांनी केली भक्ती. अजून देवावर प्रेम केलं माझ्या राधेनं. मना सांभाडे म्हणतात नाही तेवढं बरं आहे बा. तुम्हाला गावा बडा म्हातारा बाबा कीर्तन लिहि बसेल काही का असे ना, वातावरण एक नंबर आहे. नाही तर काही गावेस म्हातारा असले बी कीर्तन सुधरत नाही. 75 वर्ष ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहता, आडे भजन मनान सांगू म्हणतात नाही, स्टँडवर म्हातारा गाणं म्हण राहता. हे आस्ती निहायत निरात दारू पिना समी अर नशामा कोटाना बोलाव दो के बसती. असा जीव करे ना एक बुकामा मुका कट टाकू म्हणतो. 75 वर्षने वैमा जरी या किडा पाडरा ना तरुण पण कितला पाडेल होती म्हणता यांनी. हा हाय वय ना म्हातारास ना.
आटे आनंद वाटी राहणार तरुण भाऊसनी कीर्तन आयोजन करेल दादा. तुमच्या मनात आलं की भैया नवरात्रीचा उत्सव चालू आहे त्याच्यामध्ये रविकिरण महाराजांचं कीर्तन आयोजित करायचंय असं जर तुमच्या मनात येत असेल तर मी तुम्हाला मार्क्स देण्यापेक्षा, माफ करा बरं, तुमची स्तुती करण्यापेक्षा मी त्यांची स्तुती करेल ज्या मायबापानं तुम्हाला जन्माला घातलंय. कारण आमचे संत सांगतात शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. मायबापांचे संस्कार चांगले असतील तरच लेकरांच्या मनामध्ये परमार्थाशी नातं जोडायचं येतं, नाहीतर अजिबात नाही. हा, तुमच्या मनात जर वाटत असेल कीर्तनाचं आयोजन करायला पाहिजे, धन्य माता पिता तयाची नाही ते बाकी ना पोरे असा एकांतमा बसतस कोपरामा आणि त्याच ना गुणगुणावतच त्या पाखरा आजाद केलंय तुला. भाऊ रे तू नाही आजाद कर रे काका, तिनं पहिलेच ठरेल होतं रे, तिनं ठरेल होतं रे. म्हणलं की बुंदी ते यायलेच वाढायला लाव सुबा असं. तुला फक्त मोबाईलनं रिचार्ज मारा करता बानर बनाय ठेवलं होतं तिने. हाऊ सांगच आजाद केलंय तुला जग माराले. ती पहिलेच आजाद होती. उलट 2 वर्ष नंतर ती पोऱ्याला सांगेल ये सावट टावर पटेल राहते ना. पोऱ्याला सांग बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ. पाखरा आजाद केलंय तुला. म्हाताऱ्यांचं गाणं आहे, म्हातारी म्हणतात नाही का, हे धोकेबाज 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 वतीरती. चाल जर आवडत असेल ना असे गाणे म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताचे भाव त्याच्या टाका ना आणि सांगा ना, हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभू. मला नुसतं बघ हिंदी गाणं सांगा, मी बजने बोलत राहू, फक्त सांगत राहा मला आखिरात काढ दिसू मी. हा फक्त आपला भाव देवसाठी राहते. तुम्ही पोरसाठी म्हणा का पोऱ्यासाठी म्हणा, म्हणा भाव फक्त म्हणा भगवानसाठी राहतस. हा हे शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया. शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया. भाव चांगला ठेव, भगवान बरोबर दया करस. शबरी माता काय जास्त ग्रंथ थोडी वाचत बसणे होती, फक्त अंतकरणापासून देवाचा धावा. हे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. अंतकरणापासून देवाचा धावा करायचा. भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाही. पण आठे म्हणा सांग आठे म्हणतात नाही. आई तुमनी बाजू होती आता तुम्ही मायासवर. तुम्हाला सांगा ना म्हणा काढीन 1 तास कीर्तन चालेल म्हणा, म्हणजे तताना गावना टिपरा लिस्टने येतील मला दाखाले. तुमले आटे भजन म्हणा सांग आटे म्हणतात नाही आणि तुम्ही बी त्या गाणं म्हणाला ऐक करतीत नाही बहिणीसो. पहिल्या बाया निंदा जरी जायत ना तरी सुद्धा तीच ना तोंड भजन राय. हे जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला. झाडो झाडी पांदो पांदी सांगा पाखरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. पहिल्या बाया हो आपण सांगू का, पहिल्या बाया गटावर दयंद येत, गटावर दयंद येत ना तो बी गाणं म्हणत. त्या गाण्यास माही सुद्धा काहीतरी शिकासारखं होतं. पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत. एक ओवी ध्यान माय म्हणे, हे भाऊ बहिणी हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया का वनमा बहिणी ना डोये पाणी बंदो मना पस्ताये मनमा. बरोबर आहे ना. हा लेकरेले जरी झोपाड्यात ना तरी सुद्धा तिचा स्वर माशी ताकद होती असं गाणं म्हणत ना. हे हडकुतरी हडगाई मना दादा निजी जाई मना दादा निजी जाई मना बाबू झोपी जाई मना राजा निजी जाई. आ बहिणा चांदो बाबला वस्तुले हाशी सन बेटी ये दादा मना पण माय इजो दादा परतीसन हडकुतरी हडगाई मना दादा निजी जाई. काय गाणं म्हणे तू बाया. आणि आती लेकरेले झोपडा टाइमले माया म्हणतेस सोडी दे झुमकीतून इच्छा नाचू नको पोरेस मजा. काय वयन लागे बहिणी सोन त्या पोरेसले. हा
तुमना गाणं ऐकीश नाही असं वाटस ना, फेटान संगे दोर बी लय फिरवो. तुमना गाणं ऐकत ना, म्हणजे ती काही काही गोष्टींमध्ये परंपरा टिकली पाहिजे आणि भाऊ बाबा, काही काही गोष्टींमध्ये परंपरा ती टिकली पाहिजे. लगीनना गाणं म्हणालेच पाहिजे, म्हणू नका असं म्हणणार नाही, पण लगीनना गाणं म्हणा टाइमले 15 बाया अख्खा गाव झोपू देते नाही, 2-2 हजार बाया राहते, तिथं आवाज निघत नाही. म्हणजे देवना गाणं म्हणा ना, कितला कंटाळा शे लोकेशले बायासले बी, बरोबर आहे का नाही. देवना बी बजन तिथला जोरमा म्हणा जिथला लगीनना गाणं म्हणता, आणि त्या लगीनना गाणं का जनाबाईनाली केलेत का मीराबाईनाली केलेत, संतोषनाली केलेत का, काही संबंध नाही, देव नाही धरम नाही. हो, मला ते आवडत होते आदिवासी लोकेशन लगीनमा सुद्धा देवना गाणं म्हणतात त्या. मला जातीपाती अजिबात आवडत नाही सांगायला, पण आहे ना काही काही गोष्टी काही लोक स्वतःला खूप मोठ्या जातीचे म्हणून घेतात, पण मला वाटतं की त्या आदिवासी लोकांकडनं काही काही गुण शिकण्यासारखे असतात. त्या जर लगीनमा ऊस तोडीच नाही येईल राहतात, पहिला आदिवासी आम्ही देखूत ना मना घरनाकडे त्याने जायत दादाश्री, ते नवरदेव नवरीले ते हनुमंतरायाला नैवेद्य देवाला जायत त्या. हो, पाणी पहिला पाणी पडे तो लग्न राहत त्यास ना, नव्या साड्या नेसेल तो पदरणारा उडे, ते पहिलं पाणी हो ते वादळणारं सुटे, त्या साड्या नाऱ्या उडेत, हो त्या टोपला म्हणा पापडणारा उडेत, आणि त्या गाणं म्हणत आदिवासी लोके, ए उठळ उठळ हनुमान तुला मानस, लगीन निगर ना निवतान तुला दिनास. हा, मी गाणं चाल बदलाय टाकेले, ए उठळ उठळ हनुमान तुला मानस, आणि लगीन निगर ना निवतान तुला दिनास. हनुमान मंदिरावर जायत, मारुती रायना मंदिरावर, तरी सुद्धा भजन म्हणत त्या देवना गाणं म्हणत. हा, आणि इथलं भारी वागणार आज ना, येरारले गाया बी दिले तर तरी रागरूस धरतात नाही, त्या येरारले गाया बी दिल्या तरी रागरूस धरतात नाही. बरोबर बहिणी, नव्या साड्या नेसेल, पहिलं पाणीनं वादळ सुटेल राहे, त्या साड्या नाऱ्या उडे, टोपला माई पापडे नारा उडे, त्या येरारले सांगितलं नाही येता पापड लय नाही ये, काही फिरणी वन ये, लाली बिली लावून ये, काही फिरणी बाण सुरूत नाही, लुगडा बी नाही यशल कधी फिरणी तरी राग नाही रुसवाने महाराज नाही. ते आपला स्वतःला बारी जात ना म्हणणारा, स्वतःला उजी बारी जात ना म्हणणारा, पंगत चालू राहस आणि तो जवाई पंगत ना आजूबाजू फिरत, सासरा सांगस खाओ जावाय तुम्ही जेवायला बसले नाही, मला कोणी सांगितलंच नाही, तुला फुटीन पाटा बांधा घ्यात या लोके खाय राहणार, तू चेंद्र आहे बुक्या बुक्या वातडा बाई जाशी रे, तू नाव ताटा काहीच काम पडाव नाही रे. मुक लागले वयन नाही बरं, अजून सगळ्यांनी पद्धतच लोकेशनी बदलाई नाही. अरे सोडा ना, मी तू पण सोडा, सोडी मी तू पण तोच सुखी नाही का, नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोच सुखी. अरे सोडून द्यायचं ना, काय फरक पडतो. एक नवर देवनी माय मंडपमा जेवता जेवता पत्रवायवरती नोटीसने उभी राही गई, ती नवरीनी मावशी नवरीनी काकू नवरीनी माय रावण्या करे, ताई खायल्या ना ताई जिल्या ना, माल नाही खाणं माल नाही खाणं. मी म्हणतो चला बा आपण कीर्तन करत आपलं बरं वजन पडी, म्हणतो मावशी बसा ना जेवणले, त्या बाया रावण्या करणार नाही म्हणे महाराज माल नाही खाणं. म्हणतं का बा, म्हणे माल नाही खाणं. म्हणतो आई बहिणीला काय बाधा होणार रे, का बा खाणं नाही. म्हणतं मावशी नाही म्हणे महाराज मी नवर देवनी मायशी. म्हणतं मग काय जाय, म्हणे मला खोबरान वाटी तरी लाई का म्हणे. म्हणता असं उलगेल वावर कस रे भाऊ, तू 8-10 हजारनी साडी नेशेले, 4-5 तोळा अंगवर सोनं शे, काही काही बायस ना 10-15 तोळं सोनं रास, 10-15 तोळं सोनं अंगवर शे, 10-12 हजारनी साडी नेशेले, 5 रुपयान खोबरान वाटीन करता दांगडो घाल दे ना वाय बारने. असं अजिबात करायचं नाही, जीवनाचा आनंद घ्यायचा. हा, तुम्ही लगीन मा जाते त्या लगीनना गाणं राहतं, सुमना एक बी गाणं खरं राहत नाही, अकाला वाढ राहतं. नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा, खरं रास का बहिणी म्हणते. नवरीना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा, खरं रास ते खरं रास. एक नंबरनी लगभग जात रास आटे चांगल्या आहेत बिचाऱ्या बाया, मी तर सांग रे आटे ना काहीच सांगणार नाही माले. खरं तर सांगू का दादाश्री, या बायां महिला मातांना बोलणं माझा अधिकारच नाही, पण मी एक विनोद म्हणून बोलतो. बरं मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही, तुमचा अधिकार किती मोठा आहे. माझ्यासारखे लाखो कीर्तनकार मरतील ना तरी तुमची बरोबरी करू शकत नाही. तुमचा अधिकार किती आहे सांगू का तुम्हाला. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान, हा अधिकार या मायचा आहे. देव सुद्धा तुमच्या पोटी जन्म घ्यायला तयारी करतो, देव सुद्धा तुमच्या पोटी जन्माला यायला तयार असतो. तर माझ्यासारखा एक कीर्तनकार तुमचा दोष काढेल एवढा मोठा नाहीये मी, पण तुम्हाला सांगून जाईल. बोलणं तर भरपूर आहे पण वेळ कमी आहे, त्याच्यामुळे जास्त बोलत नाही. पण तुम्हाला एक जाता जाता संदेश असेल, गाणं बिना असं जाऊ द्या, पण जो महत्त्वाचा संदेश आहे तुम्हाला सांगावा वाटतंय. जेव्हा मी एका अभंगातून चोखोबारायांचं चिंतन मांडतो ना, तर त्या चिंतनात नेहमी सांगतो आमचे भाऊसोबा ऐकत राहतात, माझ्यासोबत बऱ्याच ठिकाणी असतात. ते चोखा मेळ्याच्या बायकोचं बाळंतपण करण्यासाठी जर विटेवरचा मालक चोखा मेळ्याच्या बहिणीच्या रूपात येत असेल, जगाचा मालक बहिणीवर राग धरू नका बरं का, तुमचा अधिकार खूप मोठा आहे. आज जर तुम्हाला मी बोलत असेल तर तुम्ही माझे हात म्हणून मी तुम्हाला बोलेल नाही का. हो, कारण आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जण न देख बेडोडा येतो कडवडा म्हणून या. तुम्ही माझ्या हात म्हणून मी तुम्हाला हक्काने बोलेल. आणि गरमान गरमा जर एखाद भाऊ चुकावसोय ना, मायबाप जर किंवा मोठा भाऊ कानमा मारी बी बसना ना,
तरी बी गरमा मार खायला परवडस, म्हणजे तो दाखला चुकावत नाही, बरोबर आहे ना. पण जर चूक करीन बाहेर ना लोक कुमचाडी घेते ते वायबार काम होईल. त्यामुळे मी तुम्हाला घर नाही, मी तुमले बोलसू, दुसरा बोली त्यांना मुसळ पोट टाकसू. मी तुम्हाला पोरे आहे, तुम्हाला भाऊ आहे, मी हक्कातीन बोलसू. हा, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आपल्या धर्माचं आहे ना, काही नियम आहेत आणि त्या नियमाचं पालन तुम्ही केलं पाहिजे मायावर. आणि पहिला नियम मला असं वाटतं आपलं पावित्र्य राखलंच पाहिजे. पण दुसरा नियम असा आहे की स्त्रीने डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे. सासऱ्याला पप्पा म्हणा, सासूले मम्मी म्हणा, खूप सुशिक्षित व्हायचा. सासराले पप्पा म्हणा मला आनंद वाटत, सासूले मम्मी म्हणा आई म्हणा मला आनंद वाटेन. पण सासऱ्यांसमोर जाताना डोक्यावर पदर लिशनीत जात जा बहिणी, कितल्या का शिकतीत नाही तुम्ही. म्हणजे शिक्षण वाघिणीचं दूध आहे, ती काळाची गरज आहे. पण शिक्षण असं सांगस का डोक्यावर ना पोलो तिरपा कोशिले बहीण, असं सांगस का शिक्षण? अजिबात नाही ताई. आता तुझा भाऊ बोलतोय ताई राग धरू नको बरं, कोणत्या ताईला राग येत असेल तर अजिबात राग धरायचा नाही, डोक्यावर पदर घ्यायचा. तुम्हाला सांगतो, तुम्ही छोट्या मोठ्या नोकरीला राहा, तुम्ही खूप श्रीमंतीनी बायको राहा, पण डोक्यावर पदरल्या. उदाहरण म्हणेन सांगसू, आपला कानादेशनी पोरगीन कानादेशनी सुनबाई, जळगाव जिल्ह्याची बाई, राष्ट्रपती झाली माय. काय नाव होतं? प्रतिभाताई पाटील. क्या बात आहे. एखादा फोटो दाखवा मायचा बिनपदराचा आहे का? कोणी बघितलाय का एखादा फोटो मग प्रतिभाताईना पदर पडेल असं? राष्ट्रपती होई गे माय तरी डोक्यावर ना पदर पडू देत नाही, आपली संस्कृती आहे. राष्ट्रपती झाल्यावर डोक्यावरचा पदर पडू देत नाही. हनुमान बहीण बचत गटनी मिटिंगले जाईन पोलो तिरपा कोशिले रोज सांगू काकू पदरले व बहीण तू खिचडी वाटत हो बहीण. अरे राष्ट्रपती पदरले, डोक्यावर पदर घ्यायचा माया हो, राग अजिबात धरायचा नाही, कारण आपली संस्कृती आहे. डोक्यावर पदर, डोक्यावर पदर आलेले अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. डोक्यावर पदर लिहायला पाहिजे. जर देखा ना असं वाटत नाही बहीण नका मंदिर बांध टाकू आणि आई माय नका पूजा करली हो, पाय पडली हो असा जीव करस. आणि बिगर पदरनी पाहिजे तर का मला असं वाटत हो बापरे दिल्ली तुरेड कधी फिराय नाही हो, म्हणून पदर घेऊनच फिरायचं माया हो. राग अजिबात धरू नका बरं, पायपडी मागणी मागेन बोल राहिनो. आको सांगू का, आको एक नवीन वर्ष राहिले दादा साहेब, समजी घे त्यातले नाही ना, ते गाऊन कताई नाही येले साल ते मला दिख ना दुकान माका दिखे ना, चाकू खाली सुद्धा माट टाकसून येते त्या गाऊननी इथला सत्यानाश करेल शे. बहीण शरीरले काही व्याधी होईन, काही त्रास आहे नक्की घाला, मी विरोध करणार नाही. काहीतरी शरीरले त्रास आहे वो घाला, पण शरीरले त्रास आहे मनुष्य जर घाला त्या आपला जो रूम आहे त्या रूम मा घालेले अनंत टेस खायले अनंत टेस पडी राहा ना बहिणीसून. बाकी ना बाया गाऊन घालीन मोठा गाव बिरी येतेस भू. आणि ते गाऊन काय माप मारास का? ते माप मारास का? आडून तुडून सत्यानाश राहतो. गाऊन घालेल बाईले जर देखा ना आपण बाजरीवर चिडा उडवाल नाही, त्या शेतकरी असा लाकडे काढतात तशी दिकच बाई. हा बहीण तू पाय पडत सोनचिडी गाऊन जर घाला ते बाहेर नको निघत जाऊ बहीण, कारण गाऊन घालीन तुला जर एखादा कच्ची मत ना रातना टाइमला तर केली ना बॅन मर जाई तो. म्हणून तुम्ही काय करत जा माहितीये का, मन ध्यान आहे, तुम्ही फक्त ध्यान ठेवा मनकडे. तुम्ही गाऊन घालत जा पण गरमा झोपी राहत जा बहिणीसोबत. आपली संस्कृती टिकली पाहिजे. सासू सासऱ्यांना मायबाप म्हणलं पाहिजे तुम्ही, नाही का? आणि सासू सासराले बी सांगत, सासराले बी सांगत तुमले वाटच होई ना सुनबाईन माल देखील पदर लेवाल पाहिजे. आपण बी आपली लेवल सोडा नाही. पहिला सासरा असा होतात ना, सुनबाईन समोर बायकोन संगे बोलत नाही, नको बो म्हणा, जर बोला मग तोल घ्यात म्हणून सुनबाई काय विचार करी म्हण सासरा बी असा तिकच माई येडा. पहिला सासरा सुनबाईले घाबरेत बायकोन संगे बोलाले, एवढी मर्यादा होती. आणि आता ना सासरा ती सुनबाई गरमा फिरस नाही एवढशी चड्डीवर असा खुर्चीवर बटस, हो भाऊ चड्डी घाल रे, हो म्हणा काका, हो भाऊ तू इथलची चड्डी घालची, ती बहीण कसाल पदरली रे, हो आय बा काय दांगडो घाला गो तुम्ही, काय सत्यानाश करणार लावा रे, हो म्हणा दादा सोन, अरे तुम्ही कुड्यात चड्ड्या घालत जा रे. इथलची चड्डी घालीन गरमा फिरत बानड सुरत ना. नुसतं त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवून चालणार नाही, आपल्याला सुद्धा नियमाचं पालन करावं लागेल, बरोबर आहे का नाही? हो आपले बी नियम पालन करणं पडेल. आणि तुम्ही बहिणी सोन वेळ ते भरपूर काही माल बी सुधरी राहिलं नाही, काय करू असं. या तरुण भाऊशी माल ना नाचते फराड दिना खरी, मग फराड माका नशा ना गोया बिया टाक माल सुधरी राहिलं नाही. त्या माल नुसता इशारा करा ना, तो आप्पा असा पाठवाय घ्या तावर ना. कसं असतं माहिती का, चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता, चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता, और गद्दे को गद्दा मिल गया तो खा ले दो दो लाता. जेव्हा माणसं आपल्या मनासारखी भेटली ना
तर माणूस जरा बेभान होतो आणि मोकळ्यापणानं मत मांडण्याचा प्रयत्न करतो नाही का. पण जेव्हा आपल्या मनासारखे लोक भेटले तर आणि आठ तसंच होईल. बटा तरुण भाऊ इथला दिलदार आहेत, त्याच ना चेहऱ्यावरनं ते आनंद देखील नाही. मला असं वाटे ना तटेनं नाचानं सुरू कर देऊ का काय बो. इतकं भारी वातावरण. आणि बघा ना, खरं तर हा स्वयंपाकाची वेळ आहे, पण स्वयंपाकाच्या वेळेत सुद्धा माझ्या माया मावल्या येऊन बसल्यात. माया हो, तुम्हाला खरंच धन्यता द्यावी तेवढी थोडी खरंच हो. पण तुमले फक्त एक विनंती असेल, पण येऊन लगीनना जे गाणं म्हणतात ना त्यापेक्षा देवना बी गाणं म्हणत जा. तुम्हाला ते एक बी गाणं खरा राहत नाही. एक बाई गाणं म्हणत तिथे गाणं बोलायचं होता तर तैनू ना म्हणा दादा उन्हा मी ते समजी गऊना माय म्हणा हिरो उना तर तैनू ना म्हणा बापू ना मी ते समजी गऊना माय म्हणा गोविंदा उना. मी म्हणतो आपल्या मुंबई जाणं काही शक्य होत नाही, आपला गाव मग गोविंदा या देखील येऊ म्हणतं. जी काकू गाणं म्हणतात ती तीनकडे म्हणतं काकू मला गोविंदाचा काढू बहीण म्हणतं. ती काकून मला गोविंदांकडे आधा काढा. गोविंदा लाईट खाली उभा होता तर दिकीने इथला नियागार होता. म्हणता गोविंदा आहे तू ना तवच ना म्हणा भरोसा झुपडी गेला बटरास म्हणता. आपको एक गाणं राहतेस ना खेचर ना गाणं. कोण पडी व बीमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेड़ा लाया हो गई खाने को तैयार. असंच राहस ना बहिणीवर. लड्डू लाया पेढा लाया आई मनावर उद्धार जाई तुम्हाला. हा मला डोकंच फिर नाही एक रोज म्हणे अंतरात बदलायला पाऊस बाबा. लड्डू लाया पेड़ा लाया गू लाया लड़का लाया हो गई खाने को तैयार. लड्डू लाया पेड़ा लाया कवय उद्धार होई तुम्हाला आई मनावर उद्धार.